नमस्कार. मी राहुल ठेंग. मी आपल्याला छत्रपती संभाजीनगर ते चिखली या हवेवरील साकेगाव या ठिकाणी असलेले हेमाडपंथी महादेव मंदिर याचे काही दृश्य आज दाखवणार आहे आणि याची पूर्णपणे माहिती आपल्याला देणार आहे. हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील साकेगाव या ठिकाणी 1100 ते 1200 वर्षापूर्वी यादवकालीन हे मंदिर आपल्याला बघायला मिळते. 13व्या शतकातील यादव राजवंशाच्या काळात बांधले गेले होते आणि ते त्यांच्या विशिष्ट हिमाडपंथी स्थापत्य शैलीसाठी काळ्या बेसाल्ट दगडाचा वापर करून बनवले जाते. प्राचीन चालुक्य श्री शिवमंदिर साकेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात आणि त्या साकेश्वर महादेव मंदिर म्हणजे त्या ठिकाणी साकेगाव हे नावच पडलं हे साकेश्वर महादेवांच्या या साकेश्वर मंदिरांच्या माध्यमातून. आणि साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र शैली ज्या मंदिरांची शैली आपण बघत आहात मंदिरांची रचना भूमिजा शैली आणि मध्ये ज्या दगडांना एकमेकात गठ्ठ गुंफून बांधकाम केले जाते. या मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये चुना किंवा सिमेंटचा वापर न करता या हेमाडपंथी कालीन हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. जसं की आपण घृष्णेश्वर आणि या ठिकाणी आपण जे 12 ज्योतिर्लिंग बघता त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं अद्भुत मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या मंदिराबद्दल माहिती सांगण्याचं कारण की मी व्याख्याता राहुल ठेंग म्हणून शिवकालीन आणि ऐतिहासिक गोष्टींवरती नेहमीच व्हिडिओ बनवत असतो आणि या मंदिरापासून माझे गावही जवळच आहे. त्यामुळे या मंदिरावर भेट देण्यासाठी मी आलेलो असता आणि कोणाला या मंदिरावरती भेट देण्यासाठी यायचं असता हे मंदिर चिखली तालुक्यापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याच मंदिरापासून आपल्याला धाड किंवा छत्रपती संभाजीनगर 120 ते 150 किलोमीटर अंतरावरती आहे. तर या मंदिरावरती आपण या ठिकाणी येऊ शकता. आणि यासोबतच आपण बघत आहात की आपण हेमाडपंथी मंदिराचा आत्तापर्यंत आपण काही माहिती या ठिकाणी सांगितली, परंतु यामध्ये अजून एक रहस्यमय गोष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की ज्यावेळेस रामायणामध्ये असं सांगितलं जातं की सीता आणि राम आणि लक्ष्मण ज्यावेळेस त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं त्यावेळेस या मातृभूमीमध्ये म्हणजे ही जी मातृभूमी पावन मैयाच्या स्पर्शाने या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते. तर हीच सीता नदी म्हणून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ही सीता नदी म्हणजे या ठिकाणी सीता स्नान नदी म्हणून आपल्याला या पावनभूमीमध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी या मंदिराचं रहस्य सुद्धा एकमेव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण 2 गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. 11 ते 12व्या शतकामधील हेमाडपंथी महादेव मंदिराचं आपण काही माहिती घेतली आणि रामायणामधील चिखली बुलढाणा जिल्ह्यातील सीता नदीचं या ठिकाणी आपण हे सुद्धा या मातृभूमीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तर मी राहुल ठेंग आपला सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.